हाय नमस्कार मित्रांनो, नवीन व्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आम्ही इकडे शेतावरती जे जंगलात फॉरेस्ट प्लॉट आहे त्याच्यामध्ये ठेवलेलं आहे, म्हणजे जागा ठेवलेली आहे ती पाहण्याकरता जात आहे. आणि जे तुम्हाला रस्त्यामध्ये किंवा सॉरी जे वाटेमध्ये काही असे जंगलामध्ये जे दाखवता येईल ते दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती तुम्ही नवीन आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक मस्तपैकी लाईक करा आणि व्हिडिओ हा कंटिन्यू पाहत राहा. चला, तर माझ्यासोबत आहे वहिनीच आहे आणि ती पुढे पुढे जात आहे आणि मी इकडे व्हिडिओ काढत त्याच्या मागे जात आहे. तर सध्या आता जो टाईम आहे तो फेब्रुवारीच्या एंडिंगचा आहे. फेब्रुवारी 27 तारीख आहे आणि होळीचा जो सीजन आली ती जवळच आहे, 1-2 तारखेला आहे. आणि सर्वत्र ती झाडी जी आहे ती उगललेली आहे पानाने. आज बरेच दिवसातून शेताकडे जात आहे आणि थोडेसे चालायची सवय नाही त्याच्यामुळे धाप लागत आहे. तर इकडे पाहू शकता, ही जी वेल आहे ना त्याला वेलीला एकदम मस्तपैकी हे फुलं आलेली आहेत. हे पाहू शकता, खूपच छान एकदम बघा किती छान दिसते. मित्रांनो हे पाहू शकता एकदम भारी आहे हे झाड आणि त्याला ती लहान लहान असे आलेले आहेत एकदम पाने. आणि हे बघा एंडिंग आता जी पाहू शकता कशा आहेत छान एकदम. आणि आम्हाला इथे रस्त्यात भेटले, वाटेला भेटले हे बैल आहे बघा कसा बिफरतो. मारा धाव कसा नाही, ते अचानक ते पाहिलं ना त्याच्यामुळे बैल. 1 2 3 4 4 शेण पहा. म्हणजे विहिऱ्याला वगैरे ठेवतात बसत हवी ना ढोरा पडत काही ना महादूर नाही काय जात महाद्या कामाला असेल. हां हां चालेल, हां चल. कुठे आम्ही चालून चालून थकून गेलो आणि इकडे याच्यावरती बसलो. हे चर आहे जो फॉरेस्ट प्लॉटमध्ये असतो तो हा चर आहे, त्याच्यावरती बसलो आणि इकडं ही बसलेली आहे. तर हा आहे पूर्ण असा जंगल आहे आणि पाला उगलून गेलेला आहे असा. हे आहे, हे आवले आहेत. आवलेचे फॉरेस्ट प्लॉटमध्ये हे आवल्या लावलेले आहेत आमच्या. आणि पाहू शकता इकडे. आणि हे बघा इथे हे लहान बघा काजू बाजूला आहे, काजू. खांडला थोडा भारी चालून चालून थकलो. कसं नाही म्हणते आम्हाला चोरी करा नाही जे मग नको नको आम्हाला नाही. आज नंबर घेऊन
तर मित्रांनो इकडे आमचे फिरून झालेलं आहे आणि इथे पाहू शकता इकडे पूर्ण असं आम्ही लांब जवळजवळ 5-7 किलोमीटर इकडे आतमध्ये आलेलं आहे. तर मित्रांनो इकडे फिरून झालेलं आहे आणि पाहू शकता इकडे जंगल जंगल जंगल. तर इकडे पाहू शकता हे असे जंगलामध्ये ब्रूज केले असतात फॉरेस्टवाल्यांनी आणि हे पाहू शकता हे झाड. आता ही झाडं पाहायला कमी भेटतात. आता हे सर्वत्र ठिकाणी भेटत नाही. आता पाहू शकता हे कोसब आहे. कोसब एवढं उंच. आईसने सोडलं आहे तसंच तुला. हे पाहू शकता हे किती छान एकदम मस्तपैकी काय आहे ते नाही ना तिथे. तर इकडे जंगलामध्ये तुम्ही आले ना तर तुम्हाला अशा प्रकारचे हे वेली पाहायला भेटतील आणि खूपच छान दिसतात. हे थोडी लहान आहेत आणि हे पाहू शकता इकडे हे मस्तपैकी. तर अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता खूपच छान आहे एकदम. आणि हे थोडेसे कच्चे आहेत फुले अजून थोडा टाईम ना एकदम थोडी फिकट जसे दिसतात ना मग खूपच छान दिसतात. तर कधीतरी तुम्ही जंगलामध्ये आले ना तर पाहू शकता. तर असे पूर्ण हे आता बऱ्याच अशा वेली अशा होऊन गेलेल्या आहेत आणि आता थोड्या टायमान म्हणजे थोडे दिवसां एकदम मस्त एकदम बहरून जाईल असा तो नीलबंडवाला. नीलबंडवाला हे पाहू शकता इकडे पण आहे खूपच छान एकदम पैकी मस्तपैकी पाहू शकता. तर मित्रांनो छोटासा ब्लॉग मी इथे थांबवतो आणि भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो आता मी इथं जात आहे घरी आणि हा व्हिडिओ आवडल्यास तुम्ही नक्की लाईक करा आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असाच सपोर्ट करत राहा. आणि या वाटेला आम्ही जात आहे घरी आता. तर मित्रांनो चला बाय बाय. जंगलामध्ये तुम्ही आले तर अशा प्रकारे तुम्हाला हे वाटा पाहायला भेटतील. आणि हे जे आता सध्याचे दिवस आहेत हे उन्हाळ्याचे दिवस आहेत. आणि हे पाहू शकता किती वेली एकदम फुलून गेलेले आहेत. पाहू शकता खूपच छान दिसतात पाहू शकता. असे तुम्ही जंगलामध्ये आले ना असे मस्तपैकी एक गाणं सांगत जायचं. आम्ही तर इकडे गाणं खूपच छान मस्तपैकी सांगत जातो आणि जसे आपल्याला एक हौससारखी येते मस्तपैकी. आणि खरोखरच शहराकडील जीवन आणि गावाकडील जीवन एकदम जमीन आसमानचा फरक आहे. इकडे भले तुम्हाला सोयीसुविधा नसतील पण जंगलामध्ये फिरण्याचा जो आनंद आहे ना तो तुम्ही खरोखर नक्कीच प्रत्यक्ष अनुभवून पहा. तर बघू शकता अशी जंगलामध्ये तुम्हाला आली ना जे प्लॉट वगैरे ठेवतात त्यांच्यासाठी AC ही कंपाऊंड केलेली जाते. पाहू शकता. चालून चालून आज थकून गेलो. या ब्लॉग बनवताना जी जंगलामध्ये चाल केली आणि खूपच थकून गेलो आणि बरेच दिवसातून आज तिकडे गेलो फिरण्यासाठी आणि अशा प्रकारे हा ब्लॉग बनवत आहे. कुठे कसं इकडं हवं वेलीचे नाही मामासोबत आहे का नाही मामासोबत एक भरा ना नाही ना टाईम झाला ना जाऊ घरी जाऊ. तर अशा प्रकारची हे बघा असे आले तर सांभाळून कारण की असे पाय वाटा असतात आणि दगड खूप असतात ते सांभाळून जायचे. इकडे जाऊ हां इकडं ना इकडे ही बोरटाची. तर पाहू शकता इकडे हे जे आहे ना याला हे पाहू शकता ही भरपूर आता निघायला सुरुवात झालेली आहे
आणि ह्याची जी याची आतली बी असते ना ती दातातली कीड पाडण्यासाठी उपयोगी केली जाते. अशा प्रकारे हे आहे. आपल्याला जात असताना हे आपल्याला भेटले. हे पाहू शकता इकडे. हे जे याला काय सांगतात ते माहिती नाही, पण हे औषधी आहे. आणि तुम्हाला माहीत असेल तर नक्की कमेंट करून सांगा याला काय सांगतात ते. आता सर्वत्र बघा इकडे हे पाणी आटून गेलेलं आहे पूर्ण. आणि पावसाळ्यात इथलं जे वातावरण असतं ते खूपच छान असतं. तर नक्कीच आपल्या चॅनलवरती पावसाळ्यामध्ये व्लॉग येईलच. मित्रांनो सबस्क्राईब करून ठेवा. तर मित्रांनो रिटर्न आलो तेव्हा खूप चालून थकून गेलो आणि तहान खूप लागलेली आहे. तर मित्रांनो इकडे पाहू शकता हे सावरीचे फूल आहे आणि तुम्हाला वरती दाखवतो मी. तर मित्रांनो तुम्ही वरती पाहू शकता. हे पाहू शकता. हे बघा हे फूल आहेत. हे बघा इकडे हे लहान लहान फुलं आहेत. म्हणजे इतकी मोठे फुलं आहेत. अशी ही सावर आहे पूर्ण बघा फुललेले आहे. उंच आहे म्हणून छोटे छोटे दिसत आहेत. तर आता आपण याला फेकून देऊ. खूपच छान मस्त दिसते. जंगलामध्ये अशीच वाट असते मित्रांनो. आणि तुम्हाला व्लॉग हा नक्की आवडला असेल तर लाईक करा मस्तपैकी आणि सपोर्ट करत राहा मित्रांनो. आणि तुम्ही कुठून आहात हे नक्की कमेंट करून सांगा. आणि माझी थोडक्यात ओळख करून देतो. तर मी आहे पालघरमधील आहे. पालघर आणि डहाणू तालुक्यामध्ये आहे. तर तुम्ही कुठल्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये आहेत नक्की तुम्ही मला कमेंट करून सांगा. आणि माझं नाव आहे मनोज. आणि तर आता मी घराजवळ आलेला आहे आणि चालून खूप थकून गेलो मित्रांनो. आज पहिल्यांदाच इकडे आलेला. एवढे जॉबला जातो तर इकडे यायला टाईम नाही भेटत. आणि जॉबला पण जाणे महत्त्वाचं आहे. आणि कामाबरोबर आपल्याला पैसा पण इम्पॉर्टंट आहे. त्यासाठी जॉब हा करावा लागतो. आणि तर खरोखर जीवनामध्ये खूप धावपळ असते मित्रांनो. आपल्याला शेतीला वगैरे टाईम देता नाही येत. आणि आपण तरी पण त्याच्यामध्ये शेतीकडे पण लक्ष द्यावं लागते. आणि तसेच प्रत्येक जीवनामध्ये आपल्याला हे अडचणी येतातच. पण त्याला मात करणे हे आपलं काम आहे. इकडे पाहू शकता हे राबणीला सुरुवात झालेली आहे. अशा प्रकारे राबामध्ये हे शेण उरले जाते. हे बघा पाहू शकता इकडे. तर मित्रांनो छोटासा व्लॉग मी इथे थांबवतो आणि भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. तर मित्रांनो आता मी जात आहे घरी. आणि हा व्हिडिओ आवडल्यास तुम्ही नक्की लाईक करा. आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि असाच सपोर्ट करत राहा. आणि या वाटेला आम्ही जात आहे घरी आता. तर मित्रांनो चला बाय बाय.